मौजे शिरपुटी येथील व्यायामशाळेचे अर्धवट व निकृष्ट दर्जाचे बांधकाम 7 लाखांचा निधी हडप केल्याचा आरोप, क्रीडा अधिकारी व संस्था चालकांवर कारवाईची मागणी। वाशिम तालुक्यातील ग्राम मौजे शिरपुटी येथील आंबेडकर सेवा संस्था द्वारा संचालित दलित वस्तीत असलेल्या व्यायामशाळेचे बांधकाम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून संस्था चालकाने क्रीडा विभागाची दिशाभूल करून 7 लाख रुपयांचा निधी हडप केला आहे। त्यामुळे या व्यायामशाळेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावा व दिलेला निधी व्याजासह वसूल करण्याची मागणी मधुकर कांबळे यांनी 25 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे। निवेदनात नमूद आहे की आंबेडकर सेवा संस्था शिरपुटी अंतर्गत दलित वस्तीमध्ये व्यायामशाळेच्या बांधकामाकरिता सन 2010 मध्ये शासनाच्या क्रीडा विभागाकडून 7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले होते। मात्र संबंधित व्यायामशाळेचे अर्धवट व अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आलेले आहे। व्यायामशाळा संस्था अध्यक्षा जगन्नाथ कुंडलिक कांबळे यांनी शासनाच्या क्रीडा विभागाची दिशाभूल करून शासनाचा 7 लाख रुपयांचा निधी हडप केला आहे। शिरपुटी येथील दलित वस्ती व्यायामशाळेच्या बांधकामाची चौकशी करून संस्था अध्यक्ष जगन्नाथ कुंडलिक कांबळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून व्यायामशाळेला दिलेला निधी व्याजासह वसूल करण्यात यावा। याबाबत 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनानुसार क्रीडा अधिकाऱ्यांच्या पथकाने केवळ पाहणी केली, मात्र कारवाई काही केली नाही। त्यामुळे क्रीडा अधिकारी हे संस्था चालकाला पाठीशी घालत असल्याचं दिसून येत असून अधिकाऱ्याकडून तक्रारदाराची दिशाभूल केली जात आहे। संस्था अध्यक्षांनी अधिकाऱ्यांच्या पाठबळाने रात्रीतून व्यायामशाळेच्या अर्धवट इमारतीच्या छतावर टीन पत्रे लावले आहेत। अंदाजपत्रकाच्या नियमानुसार इमारतीवर स्लॅब असणे अनिवार्य असताना क्रीडा अधिकाऱ्यांच्या पाठबळाने थातूरमातूर टीन पत्रे लावण्यात आली। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।